नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजेंद्र भील ऑनलाईन एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। NMMS परीक्षेची तयारी करत असताना आज आपण नागरिकशास्त्र या विषयातील प्रकरण क्रमांक 4 भारतातील न्यायव्यवस्था या प्रकरणावर आधारित प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत। तर चला पाहूया प्रश्न। प्रश्न पहिला, कायद्यांची निर्मिती टिंब करते। पर्याय पहा, 1 कायदेमंडळ, 2 मंत्रिमंडळ, 3 न्यायमंडळ, 4 कार्यकारी मंडळ। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कायदेमंडळ। पुढचा प्रश्न पहा, 2 भारतातील न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पातळीवर भारताचे टिंब आहे। पर्याय पहा, 1 उच्च न्यायालय, 2 सर्वोच्च न्यायालय, 3 जिल्हा न्यायालय, 4 यापैकी नाही। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सर्वोच्च न्यायालय। पुढचा प्रश्न पहा, 3 भारताच्या सरन्यायाधीशांची नेमणूक कोणाकडून केली जाते? हा प्रश्न NMMS परीक्षा 2020 मध्ये विचारण्यात आलेला आहे। पर्याय पहा, 1 केंद्रीय लोकसेवा आयोग, 2 राष्ट्रपती, 3 प्रधानमंत्री, 4 मंत्रिमंडळ। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राष्ट्रपती। पुढचा प्रश्न पहा, 4 सार्वजनिक दृष्ट्या महत्त्वाच्या प्रश्नांवरील कायदेशीर बाजू समजून घेण्यासाठी टिंब हे सर्वोच्च न्यायालयाला सल्ला विचारतात। पर्याय पहा, 1 प्रधानमंत्री, 2 राज्यपाल, 3 लोकसभा अध्यक्ष, 4 राष्ट्रपती। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राष्ट्रपती। पुढचा प्रश्न पहा, 5 सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक टिंब करतात। पर्याय पहा, 1 प्रधानमंत्री, 2 राष्ट्रपती, 3 गृहमंत्री, 4 सरन्यायाधीश। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राष्ट्रपती। पुढचा प्रश्न पहा, 6 भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? पर्याय पहा, 1 कोलकाता, 2 मुंबई, 3 नवी दिल्ली, 4 पंजाब। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नवी दिल्ली। पुढचा प्रश्न पहा, 7 सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या टिंबव्या वर्षी निवृत्त होतात। पर्याय पहा, 1 68, 2 64, 3 62, 4 65। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 65। पुढचा प्रश्न पहा, 8 सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख कोण असतात? पर्याय पहा, 1 सरन्यायाधीश, 2 मुख्य न्यायाधीश, 3 जिल्हा न्यायाधीश, 4 यापैकी नाही। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सरन्यायाधीश। पुढचा प्रश्न पहा, 9 सरन्यायाधीशांना कोणत्या प्रक्रियेद्वारे पदावरून दूर करता येते? पर्याय पहा, 1 अविश्वासाचा ठराव, 2 हक्कभंग प्रस्ताव, 3 महाभियोग प्रक्रिया, 4 यापैकी नाही।
बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महाभियोग प्रक्रिया. पुढचा प्रश्न पहा. 10 भारतात एकूण किती उच्च न्यायालये आहेत? हा प्रश्न NMMS परीक्षा 2024 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1 25, 2 28, 3 24, 4 26. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 24. पुढचा प्रश्न पहा. 11 मुख्य न्यायाधीश यांची नेमणूक टिंब करतात. पर्याय पहा. 1 राष्ट्रपती, 2 पंतप्रधान, 3 सरन्यायाधीश, 4 लोकसभा अध्यक्ष. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राष्ट्रपती. पुढचा प्रश्न पहा. 12 उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या टिंबव्या वर्षी सेवानिवृत्त होतात. 1 60, 2 64, 3 65, 4 62. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 62. पुढचा प्रश्न पहा. 13 टिंब हे उच्च न्यायालय महाराष्ट्र व गोवा ही 2 राज्ये व दादरा आणि नगर हवेली व दीव आणि दमण या केंद्रशासित प्रदेशांसाठी आहे. पर्याय पहा. 1 सुरत, 2 गोवा, 3 मुंबई, 4 अहमदाबाद. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मुंबई. पुढचा प्रश्न पहा. 14 उच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांच्या नेमणुका कोण करतात? पर्याय पहा. 1 राज्यपाल, 2 प्रधानमंत्री, 3 सरन्यायाधीश, 4 राष्ट्रपती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राष्ट्रपती. पुढचा प्रश्न पहा. 15 टिंब हे उच्च न्यायालयाचे प्रमुख असतात. पर्याय पहा. 1 सरन्यायाधीश, 2 मुख्य न्यायाधीश, 3 जिल्हा न्यायाधीश, 4 यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुख्य न्यायाधीश. पुढचा प्रश्न पहा. 16 जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक टिंब करतात. पर्याय पहा. 1 सरन्यायाधीश, 2 राज्यपाल, 3 प्रधानमंत्री, 4 राष्ट्रपती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राज्यपाल. पुढचा प्रश्न पहा. 17 कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे न जाण्याविषयीचा आदेश म्हणजे टिंब होय. हा प्रश्न NMMS परीक्षा 2021 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1 परमादेश, 2 प्रतिक्षेध, 3 देहोपस्थिती, 4 अधिकार पृच्छा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रतिषेध. पुढचा प्रश्न पहा. 18 चोरी, घरफोडी, हुंड्यासाठी छळ, हत्या या प्रकारचे गुन्हे कोणत्या कायद्याच्या आधारे सोडवले जातात? हा प्रश्न NMMS परीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1 फौजदारी कायदा, 2 दिवाणी कायदा, 3 कामगार कायदा, 4 लष्करी कायदा.
बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फौजदारी कायदा। पुढचा प्रश्न पहा 19 लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी दिला जाणारा आदेश म्हणजे टिंब होय। हा प्रश्न NMMS परीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आलेला आहे। पर्याय पहा 1 परमादेश, 2 अधिकार पृच्छा, 3 मनाई हुकूम, 4 बंदी प्रत्यक्षीकरण। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 परमादेश। पुढचा प्रश्न पहा 20 कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करून वरिष्ठ न्यायालयात खटला दाखल करण्यासाठीचा आदेश म्हणजे टिंब होय। पर्याय पहा 1 परमादेश, 2 अधिकार पृच्छा, 3 उत्प्रेक्षण, 4 बंदी प्रत्यक्षीकरण। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उत्प्रेक्षण। पुढचा प्रश्न पहा 21 व्यक्तीच्या हक्कांवर गदा आणणारे तंटे टिंब या कायद्याच्या अंतर्गत येतात। पर्याय पहा 1 दिवाणी कायदा, 2 कामगार कायदा, 3 लष्करी कायदा, 4 फौजदारी कायदा। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दिवाणी कायदा। पुढचा प्रश्न पहा 22 सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी नागरिक किंवा सामाजिक संस्था संपूर्ण जनतेच्या वतीने न्यायालयात टिंब दाखल करतात। पर्याय पहा 1 हक्कभंग प्रस्ताव, 2 जनहितार्थ याचिका, 3 लोक अदालत याचिका, 4 यापैकी नाही। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जनहितार्थ याचिका। पुढचा प्रश्न पहा 23 पुढीलपैकी कोणता भाग मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र नाही। पर्याय पहा 1 महाराष्ट्र, 2 गोवा, 3 दादरा व नगर हवेली, 4 गुजरात। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गुजरात। पुढचा प्रश्न पहा 24 पुढीलपैकी कोणते कार्य सर्वोच्च न्यायालयाचे नाही। हा प्रश्न NMMS परीक्षा 2021 मध्ये विचारण्यात आलेला आहे। पर्याय पहा 1 केंद्र शासन व घटक राज्य यांच्यातील तंटे सोडवणे, 2 न्यायाधीशांची नेमणूक करणे, 3 नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करणे, 4 राष्ट्रपतींनी सल्ला विचारल्यास तो देणे। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 न्यायाधीशांची नेमणूक करणे। पुढचा प्रश्न पहा 25 पुढीलपैकी कोणते कार्य उच्च न्यायालयाचे नाही। पर्याय पहा 1 आपल्या अधिकार क्षेत्रातील दुय्यम न्यायालयांवर नियंत्रण ठेवणे, 2 प्रधानमंत्रींनी सल्ला विचारल्यास देणे, 3 नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करणे, 4 राज्यपालांनी सल्ला विचारल्यास देणे। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रधानमंत्रींनी सल्ला विचारल्यास देणे। तर विद्यार्थी मित्रांनो NMMS परीक्षेची तयारी करत असताना आज आपण नागरिकशास्त्र या विषयातील प्रकरण क्रमांक 4 भारतातील न्यायव्यवस्था या प्रकरणावर आधारित प्रश्नांचा अभ्यास केला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा म्हणजे त्यांनाही अभ्यासात मदत होईल। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल। तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। थँक्यू।